निश्चितच स्वाती, आपण जर पाहिलं तर सध्या गुजरात हिमाचलच्या विधानसभेचे निकाल जे ते हाती येत आहेत आणि ताजे अपडेट जे ते क्षणाक्षणाला बदलत आहेत, कल बदलत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जर आपण पाहिलं तर 182 पैकी गुजरातमध्ये 148 जागांवर भाजप आघाडीवर आहे, मात्र काँग्रेस पुन्हा खाली येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि आता तर क्षणाची सगळ्यात मोठी बातमी जर आपण पाहिली तर हिमाचलमध्ये भाजप काँग्रेसमध्ये फक्त 2 जागांचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय स्वाती, कारण हिमाचलमध्ये खरं तर ही अटीतटीची लढाई, कांटे की टक्कर खरं तर आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणि निवडणूक निकालातली सगळ्यात मोठी अपडेट ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, हिमाचल प्रदेशची निवडणूक आणि गुजरातमध्ये भाजपला दणदणीत बहुमत मिळालेलं असताना काँग्रेसनं हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला कांटे की टक्कर दिलेली आहे। अगदी 2 जागांवर भाजप पुढे गेलेला आहे, तर दुसरीकडे 33 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे। अगदी 2 जागांचा फरक आपल्याला इथे पाहायला मिळतोय आणि गुजरातमध्येही आपच्या 0 जागांचा कल आहे, कारण आपनं अद्याप कोणतंही खातं उघडलेलं नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेस जे ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। मात्र या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर गुजरातमध्ये काँग्रेसचं नुकसान झालेलं आहे, अगदी 3 पटीनं काँग्रेस खाली आलेली आहे। मात्र या सगळ्यांमध्ये जर हिमाचलचं चित्र पाहिलं तर जरासं उलट आहे, जरासं म्हणजे खूप उलट आहे, कारण भाजपची सत्ता सध्या हिमाचलमध्ये आणि याच सत्तेत जर आपण पाहिलं तर कुठेतरी आता काँग्रेस येते का, कारण काँग्रेस 33 जागांवर आघाडीवर आहे हिमाचलमध्ये। आणि आता या सगळ्यांमध्ये आणखी एक मोठी बातमी येते, अहमदाबादमध्ये सगळ्यात जर आपण पाहिलं तर हिमाचलमध्ये या सगळ्यांमध्ये भाजप आघाडीवर असताना कुठेतरी हिमाचलमध्ये काँग्रेस आघाडीवर येत्याचं पाहायला मिळतंय। गुजरातमध्ये आपच्या 0 जागांचा खरं तर कल जो आहे तो हाती येतोय। या सगळ्यांसंदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर। प्रवीण, पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर हे जी ब्रेकिंग येते त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हिमाचलमध्ये पुन्हा एकदा कांटे की टक्कर पाहायला मिळते। कुठल्याही वेळी कुठल्याही क्षणी प्रवीण जर आपण पाहिलं तर सत्तांतर होऊ शकतं। मुळात हिमाचल प्रदेश हा जो भाग आहे, हा भाग दुर्गम असा खूप मोठा भाग आहे, त्यामुळे या ठिकाणी जाणं, प्रचार करणं हे तितकंसं सोपं नाही आहे। पण हिमाचल प्रदेशचा ज्या इतिहास पाहिला तर कुठलाही पक्ष हा फार काळी काही म्हणजे एकदा तो पक्ष त्या ठिकाणी सत्तेत असला तर दुसरा वेळ तो असेल असं काही होत नाही। त्यामुळे यावेळेसही जर भाजप पुन्हा आलं त्या ठिकाणी तर हा जो इतिहास आहे तो इतिहास होणार नाही। पण आता काट्याकी टक्कर दिसत आहे। पण काँग्रेस, मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, काँग्रेस ज्या निवडणुकीमध्ये जशी मेहनत घ्यायची असते तशी काही मेहनत घेत नाही असा आरोप काँग्रेसच्याच नेत्यांनी केलेला आहे। त्यामुळे भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस व्यस्त होती, त्यामुळे हिमाचलसारख्या दुर्गम भागामध्ये जाऊन काँग्रेसनं किती प्रचार केला या संदर्भातही प्रश्न उपस्थित झालेले आहे काँग्रेसकडूनच। त्यामुळे भाजपनं सगळी शक्ती जी आहे ते गुजरात MCDमध्ये लावली होती, त्यामुळे त्या शक्तीपैकी काही शक्ती त्यांनी हिमाचलमध्ये दिली होती आणि अँटी इन्कम्बन्सी होतीच हिमाचलमध्ये। पण दुर्गम भाग आहे आणि या दुर्गम भागामध्येही केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री विविध राज्यांचे जाऊन आले आणि प्रचार केला। पण गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं 1.5-2 वर्ष आधीपासून प्रचार सुरू झाला होता, 1.5-2 वर्ष आधीपासूनच काम जे सुरू झालं होतं तसं हिमाचलमध्ये काही झालं नाही। त्यामुळे MCD आणि गुजरात या दोन निवडणुकींकडे लक्ष असल्यामुळे कुठेतरी भाजप हिमाचलमध्ये मागे पडली का या संदर्भातही प्रश्न उपस्थित होत आहे। पण आता काँग्रेसनं जी घोडदौड केलेली आहे, काँग्रेस काटेकी टक्कर म्हणते आहे आणि आम आदमी पार्टी 0वरती आहे। त्यामुळे काँग्रेससाठी गुजरात जरी गेलं असलं तरी चांगला परफॉर्मन्स हा हिमाचलमध्ये केला आहे आणि आम आदमी पार्टी तिथे परफॉर्म नाही करू शकली म्हणून। प्रवीण, 1 मिनिट थांबा, आपल्याकडे मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची येते, ती म्हणजेच मोठी बातमी पाहिलं तर गुजरातमध्ये पुन्हा आकड्यांमध्ये उलटफेर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गुजरातमध्ये 148 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर गुजरातमध्ये आप 9 जागांवर आघाडीवर आहे। 0ची आप पुन्हा 9 वर पोहोचली आहे। आपचा पुन्हा एकदा हा चमत्कार बोलायला लागणार आहे का, कारण आपनं 0हून थेट 9चा आकडा गाठलेला आहे। 9 जागांवर आप गुजरातमध्ये आघाडीवर असल्याची आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी न्यूज स्टेट महाराष्ट्रवर आपण पाहतोय। भाजपचे अहमदाबादमध्ये सर्व 15 जागांवर भाजप आघाडीवर असताना आपनं जी मुसंडी मारली
ती थेट 0 पासून 9 वर पोहोचलेली आहे. हिमाचलमध्ये सध्या दोघांनाही बहुमत नाहीये. मात्र आपचं चित्र पाहता गुजरातमध्ये आपनं 9 जागांवर आघाडी घेतलेली आहे. तर राजकीय विश्लेषक आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. या सगळ्या विषयांवर दिवसभर चर्चा सुरू राहणार आहे. थेट जाऊयात स्वाती. खरं आहे रुबीना, आता जसं तू सांगितलंस त्याप्रमाणे भाजप जरी 149 आणि काँग्रेस 24वर असली तरी आपने इथं आता 9 जागांवर आघाडी घेतलेली आहे. आणि याच मुद्द्यावर मी श्रीरंजन तुमच्याकडे येते. आपला जसा मगाशी विषय झाला होता तसा आपची ही जी भूमिका आहे ती कुठेतरी काँग्रेसची मतं खेचण्यासाठीचीच महत्त्वाची मानली जाते. सुरुवातीचे कल तरी तसेच हाती येत आहेत. 0 ते 9 असा जो सगळा हा फेरबदल होताना दिसतोय त्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये आपची भूमिका त्याच दृष्टीने महत्त्वाची आहे. आपल्या इथं हवं तेवढं यश मिळणार नाहीये. एक्झिट पोलमध्ये देखील आपला 1 ते 9 किंवा 1 ते 5 अशाच जागांची आकडेवारी दिलेली आहे. पण ज्याप्रमाणे आपलं मगाशी बोलणं झालं त्याच दृष्टीनं आप इथं फक्त काँग्रेसची मतं खेचण्यासाठीच एक महत्त्वाची भूमिका घेताना दिसते असं वाटतंय. आता आम आदमी पक्षाचं जे यश आहे ते केवळ त्यांना किती जागा मिळतात त्याच्यावरून करता कामा नये. याचं कारण असं की त्यांना वोट शेअर काय आहे, त्यांना मतं किती मिळतात हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि त्यांना आता मतं निर्णायक मिळतील असं एकूण चित्र आहे. जे एखाद्या नव्या राज्यामध्ये नव्या पक्षासाठीची ही अतिशय महत्वाची अशी घडामोड आहे की जेव्हा त्यांचं असणं, त्यांचं अस्तित्व हे एका अर्थाने एखाद्या पक्षाला जिंकण्यासाठी, एखाद्या पक्षाला हारण्यासाठी म्हणजे एकूणच निवडणूक निकालाकरता अतिशय निर्णायक अशा प्रकारची भूमिका बजावणं हे सुद्धा आम आदमी पक्षासाठी पुन्हा एकदा येते. आतापर्यंत गुजरातमध्ये 52% मतदान झालेलं आहे. ही मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय. मतमोजणी जर आपण पाहिली तर आतापर्यंत काँग्रेसला 27% मतदान झालेलं असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. तर गुजरातमध्ये आपला 14% मतदान झालंय. आताच्या क्षणाची मोठी बातमी म्हणजे आपसाठी हा खरंच चमत्कार म्हणायला लागणार आहे. कारण आपला 60% मतदान महत्वाचं होतं आणि आता आप राष्ट्रीय पक्ष घोषित होऊ शकतो. आताच्या क्षणाची आपसाठी सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. आतापर्यंत काँग्रेसला 27% मतदान झालेलं आहे. मात्र या सगळ्यामध्ये गुजरातमध्ये आप डबल डिजिट मध्ये गेल्याचं पाहायला मिळतंय. कारण आतापर्यंत 0वर असलेला आप पुढे पोहोचलेला आहे. मुसंडी मारत आपनं 10चा आकडा जवळपास गाठलेला आहे. डबल डिजिट जे आहे ते इथं गुजरातमध्ये आपनं गाठलेले. या सगळ्यांमध्ये 60% मतदान, 7% मतदान आपसाठी अत्यंत महत्वाचं होतं. कारण आज नंतर खरं तर आपला राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केलं जाईल. गुजरातमध्ये आप डबल डिजिट मध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. गुजरातमध्ये आपच्या जागा वाढलेल्या आहेत. चमत्कार खरं तर हा मानायला लागणार आहे. कारण सकाळपासून आतापर्यंत 0वर खेळणारी आप आता थेट 10च्या फरकानं पुढे गेलेली आहे. ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय. भाजपला गुजरातमध्ये 52% मतदान झालंय. काँग्रेसला 27% मतदान झालंय. तर आपला 14% मतदान झालेलं आहे. गुजरातमध्ये आप सध्या डबल डिजिटमध्ये खेळते. गुजरातमध्ये आपच्या जागा वाढलेल्या आहेत. याचे प्रत्येक अपडेट जे आहेत ते न्यूज स्टेट महाराष्ट्र तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहे. सध्या राजकीय विश्लेषकांबरोबर या सगळ्या चित्रांवर, या सगळ्या कलांवर, या सगळ्या आकडेवारीवर चर्चा सुरू आहे. स्वाती. रुबीना, आपण याच मुद्द्यावर खरं तर राजकीय विश्लेषकांबरोबर चर्चा करणार आहोत. पण मी सध्या अश्विनीकडे जाणार आहे. अश्विनी, आपण जर गुजरातमधलं चित्र पाहिलं तर आता आप कुठेतरी इथं पुढे येताना दिसतीये. आपकडून फार अपेक्षा नाही आहेत. मात्र आता 10 जागांवर आपला आघाडी मिळालेली आहे. आणि भाजपचा मात्र जो आहे तो जी मुसंडी आहे ती अजूनही कायम आहे असंच म्हणावं लागेल. अश्विनी. स्वाती, अगदी बरोबर आहे. केजरीवालांनी या गुजरात निवडणुकीच्या दरम्यान लिखलो चॅलेंज जे आहे ते दिलं होतं आणि त्याचा काहीसा उपयोग जो आहे तो झालेला नाही असं पाहायला मिळतंय. आपला जी मिळालेली मतं आहेत ही काँग्रेसची मिळालेली मतं आहेत असं आपल्याला म्हणता येईल. भाजपची जी मतं आहेत ती भाजप सोबत राहिलेली आहेत. पण
हा विभाजनाचा फटका जो आहे तो काँग्रेसला बसलेला आहे, त्यामुळे काँग्रेस पिछाडीवरती येते. ज्या पद्धतीनं आप या दिल्लीमध्ये जी काही कामं केली त्याच्या जोरावरती गुजरातमध्ये हा प्रचार जो आहे तो करत होता. त्यानंतर पंजाबमधल्या विजयानंतरचा सगळा एक हे होता. परंतु जर आपण पाहिलं तर गुजरातमध्ये आपल्याला आपचा हवा तसा प्रभाव जो आहे तो पडलेला दिसत नाही. मात्र आता जी 14% आपण मतं मिळतोय ती आपची अशी स्वतःची आपल्याला म्हणता येणार नाहीत या ठिकाणी. तर एक पर्याय म्हणून काँग्रेसला पर्याय म्हणून आपकडे बघण्याची जी एक विशेषतः 9 मतदार जे आहेत त्यांची पाहण्याची जी दृष्टी आहे त्यातनं हा आपल्याला याकडे पाहावं लागेल. आणि भाजप गेली 27 वर्ष गुजरातमध्ये आहे. ज्या पद्धतीनं भाजप प्रचाराचं तंत्र एक वापरत होते त्यामुळे निश्चितच होतं की या सगळ्यामध्ये भाजप आघाडीवरती राहणार आहे. मात्र याचा सगळा फटका जो आहे तो सगळ्यात जास्त कोणाला गुजरातमध्ये बसला असेल तर तो काँग्रेसला बसलेला आहे. आप आणखीन काही जी मतं जी आहेत ती टक्केवारी जी आहे ती आपल्याला आपकडे झुकलेली आपल्याला जे कल जसे जसे स्पष्ट होतील तसं चित्र आपल्याला आपच्या बाबतीमध्ये उलगडत जाईल. पण या सगळ्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जर काही 2 किंवा 3 जागांवरती जर आपला इथं विजय मिळवता आला तर राष्ट्रीय पक्ष म्हणून आपला मान्यता जी आहे ती मिळेल. स्वाती. खरं अश्विनी, आपची ही जी घौडदौड आहे आता थोड्या फरकानं का होईना पण सुरू झाली आहे. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपची घौडदौड कायम आहे. आपनं थोडीशी फार इथं आपली एंट्री जी आहे ती केलेली दिसतीये. मी श्रीरंजन आवटे तुमच्याकडे येते. ज्याप्रमाणे आता आपली चर्चा झाली होती त्याच मुद्द्यावर इथं आपनं ज्या जागा आहेत त्या काँग्रेसच्या खेचलेल्या आहे तरी आता सुरुवातीच्या कलांवरून दिसत आहे. पण ज्या प्रकारे भारत जोडो यात्रा देशभरात सुरू आहे त्याचा कुठेही परिणाम गुजरातमध्ये झालेला दिसत नाहीये का? कारण एक दिवस का होईना पण राहुल गांधी गुजरातला प्रचारासाठी गेले होते पण अजूनही काँग्रेसला लोक तितक्या गांभीर्याने घेताना दिसत नाहीयेत. गुजरातमध्ये तरी हेच चित्र दिसत आहे. मला असं वाटतं की भारत जोडो पदयात्रा ही निवडणुकीकरता नाही हे अनेकदा काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. भारत जोडो यात्रेचा परिणाम तात्कालिक परिणाम लगेचच या निवडणुकांवरती दिसेल असं म्हणण्याचं काही कारण नाही, असं दिसत नाही. हे तर आपल्याला आहेत स्वच्छ आहे. मुद्दा असा आहे की भारत जोडो पदयात्रा ही एकूणच भारताचा जो सगळा चेहरा मोहरा जो अतिशय छिन्न विच्छिन्न झालेला आहे तो बदलण्याकरताची ही दीर्घ पल्ल्याची लढाई ही राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं सुरू केलेली आहे. मला असं वाटतं की भारत जोडोमुळे वातावरणातला जो बदल आहे त्याचा निवडणुकीय परिणाम आपण लगेच तपासणं तितकंसं योग्य होणार नाही. एक गोष्ट अशी आहे असं मला वाटतं की जाणीवपूर्वक केंद्रीय नेतृत्व जे आहे म्हणजे राहुल गांधी, प्रियंका गांधी किंवा सोनिया गांधी यांनी गुजरातमध्ये येणं टाळलं. म्हणजे त्यांच्या अगदी काही मोजक्या सभा असतील तेवढ्याच झाल्या. त्याचं एक स्ट्रॅटेजिक कारण काँग्रेसकडनं असं देण्यात आलं की राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशा प्रकारची ही लढत होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न काँग्रेसकडून होता. मात्र एक गोष्ट अशी आहे की काँग्रेसचं जे एकूण निवडणुकीय गणित जे आहे ते अजूनही तेवढं स्ट्रॉंग नाहीये जेवढं भाजपचं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष हा 24/7 केवळ निवडणुकीय गणित आणि त्याच्यावरती काम करणारा अशा प्रकारचा पक्ष आहे. आणि त्याच्यामुळे मी मगाशी सुरुवातीला जे म्हणालो होतो की साम दाम दंड भेद या कुठल्याही मार्गाने एनकेन प्रकारे सत्तेचं गणित कसं जुळवता येईल याच्याकरता प्रयत्न करणारा हा पक्ष आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावरती यश मिळतंय असं आपल्याला दिसतं. श्रीरंजन, आपण चर्चा करूयाच पण मी आता रुबीनाकडे जाणार आहे. रुबीना, काय ब्रेकिंग आहेत आता? आपण जर पाहिलं तर क्षणाक्षणांमध्ये या कलांमध्ये बदल होतोय. गुजरातमध्ये खरं तर आप डबल डिजिटमध्ये सध्या खेळत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुजरातमध्ये जागांमध्ये मोठी उलटफेर जी ती झाल्याचं चित्र आहे. निवडणूक आयोगानुसार भाजप 123 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाचे देखील कल जे ते आता स्पष्ट होत आहेत. जवळपास 12-1च्या सुमारास हे कल सगळे स्पष्ट होऊ शकतात. मात्र हे सुरुवातीचे कल आहेत. अनेक चमत्कार होऊ शकतात. ज्या पद्धतीनं 0 पासून 10 पर्यंत मुसंडी आप मारू शकतं त्या पद्धतीनं अनेक बदल इथं होऊ शकतात. हिमाचल प्रदेशचं चित्र जर आपण पाहिलं तर अगदी कांटे की टक्कर असं चित्र होतं. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सध्या हिमाचलमध्ये काँग्रेस 30 जागांवर आहे तर भाजपा 35 जागांवर आघाडीवर आहे. थेट जाऊयात स्वाती, राजकीय विश्लेषक किंवा प्रतिनिधींकडून काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच रुबीना, मी आता प्रवीण मुधोळकर यांच्याकडे जाणार आहे. प्रवीण, गुजरातमधले जर सुरुवातीचे हे कल बघितले तर जवळपास 150 जागांवर आता भाजपनं आघाडी घेतली आहे. त्यामुळे गुजरातमध्ये पुन्हा एकदा मोदी कार्ड चाललंय असं म्हणू शकतो का?
आपण प्रवीणकडे जाणार आहोत, पण तत्पूर्वी अश्विनी मी तुझ्याकडे येते. अश्विनी, जसं मी प्रवीणला विचारलं की भाजपचे जे कल हाती आलेले आहेत गुजरातमधले, तिथे 150 जागांवर म्हणजे 182 पैकी 150 जागांवर भाजप इथं आघाडीवर आहे. स्पष्ट बहुमत मिळणार हे आता खरं तर थोड्याच वेळात स्पष्ट होईल. अजूनही निकाल हाती येतील, कल हाती येतील तसे. पण मोदी कार्ड जे बोललं जात आहे ते गुजरातमध्ये कुठेतरी चालताना दिसतंय. ठीकच आहे. गेली 27 वर्ष गुजरातमध्ये भाजपची एक हाती सत्ता आहे. त्यामध्ये 12 वर्ष मोदी हेच गुजरातचे मुख्यमंत्री जे आहेत ते राहिलेले आहेत. या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर मोदी नाही तर शहा या दोघांनी मिळून आपलं सगळं लक्ष जे आहे, सगळी शक्ती जी आहे ती गुजरातमध्ये केंद्रित केली होती. सर्वाधिक सभा या दोघांनी घेतल्या होत्या. भाजपचं जे प्लॅनिंग आहे अगदी ग्राउंड लेवलवरचं, म्हणजे त्यांचं बूथपासूनचं जे प्लॅनिंग आहे त्या सगळ्यावरती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एक बारीक लक्ष असतं. त्यांचं एक मायक्रो प्लॅनिंग जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्याचाच परिणाम आपल्याला या सगळ्या निकालाच्या माध्यमातून आता पाहायला मिळत आहेत की ज्या पद्धतीने एक निवडणुकांचं प्लॅनिंग करायला लागतं. मगाशी निरंजन आवटे जसं बोलताना म्हणाले की गणितीय नियोजन करायचं असतं राजकारणामध्ये, ते कशा पद्धतीनं करायचं असतं हे भाजपकडून नक्कीच इतर पक्षांनी शिकण्यासारखं आहे. कारण 24/7 राजकारण करत असताना कोणत्या अगदी बारीक गोष्टींवरती भाजप भर देत असतं आणि त्यामुळेच आत्ताच्या हे जे निकाल आपल्या हातामध्ये येत आहेत त्याच्यावरती नक्कीच आपल्याला मोदींची छाप जी आहे ती असल्याचं पाहायला मिळतंय. मोदी कार्ड पुन्हा एकदा गुजरातमध्ये चाललेलं आहे आणि ते अश्विनी, मी तुला निर्विवाद थोडंसं आहे थांबवते. असं आपण आपल्याला म्हणावं रुबीनाकडे लागेल. जाणार आहोत. तिच्याकडे काही ब्रेकिंग बातम्या आहेत आणि चर्चा देखील ती करणार आहे. रुबीना, निश्चितच स्वाती, खरं तर ताजे अपडेट जे आहेत ते वेळोवेळी आपल्या हाती येतातच आणि आतापर्यंत काँग्रेसला 27% मतदान झालेलं आहे, भाजपला 52% मतदान झाले. स्वतः निवडणूक आयोगाने सांगितलंय. या सगळ्यामध्ये चमत्कार असा झालेला आहे की 60% मतदान जे आपला गरजेचं होतं राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी, ते मतदान म्हणजे 14% मतदान आपला गुजरातमध्ये झालेलं आहे. आणि या अनेक विषयांवर, अनेक ताज्या अपडेटवर, अनेक कलांवर, अनेक आकडेवारींवर, बदलणाऱ्या आकडेवारींवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत न्यूज स्टेट महाराष्ट्राचे संपादक सुभाष शिर्के सर. सुभाष सर, खरं तर हे निकाल आपण सकाळपासून पाहतोय, क्षणाक्षणात निकाल जे आहेत ते बदलतायत, कल बदलतायत. पुढे काय होऊ शकतं, काय अंदाज आहे? एक म्हणजे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की गुजरातची ही जी निवडणूक आहे ही पूर्णपणे मोदी यांच्या अशी केंद्रित अशी ही निवडणूक होती आणि त्यामुळं मोदी यांचा जो वरचष्मा गुजरातमध्ये आहे तो किती स्पष्ट आणि ठळक आहे हे आपल्याला या सुरुवातीच्या निकालावरून आपल्याला लक्षात येतं आहे. सुरुवातीच्या हे जे निकाल आहे त्याच्यावरून आपण पाहू शकतो. पूर्ण या गुजरातमध्ये मोदी हा एकच फॅक्टर होता. कारण पूर्ण जरी 27 वर्ष गुजरातमध्ये भाजपची सत्ता असली तरी पण या निवडणुकीमध्ये भाजपकडे सांगण्यासारखं काही नव्हतं मतदारांना की ते नवीन काय देणार आहेत ते. त्यामुळं नरेंद्र मोदी हा एकच आणि एकच फॅक्टर या पूर्ण निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळाला. मोदींनी खूप प्रचार दणकून केला. त्याशिवाय अमित शहा आहेत जे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांनी सुद्धा खूप जोर लावला. या दोघांचं आहे ते कॉम्बिनेशन BJPला अनेक ठिकाणी जिंकून दिलं गेलं आहे आणि हाच फॉर्म्युला त्यांनी गुजरातमध्ये वापरला आहे. सोपं नव्हतं गुजरातची निवडणूक यावेळेला, पण याची तयारी जी आहे ती भाजपने जवळपास ते नेहमीच करतात त्याप्रमाणे काही वर्ष अगोदर सुरू केली होती. आणि त्यामुळं हार्दिक पटेल जो गेल्या 2017च्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर होता काँग्रेससाठी आणि BJPसाठी पण, तर त्या हार्दिक पटेलला त्यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलं. अल्पेश ठाकोर यांना पण त्यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलं. त्यामुळं जी मतांची बेगमी आहे, मतं जी फुटणार नाहीत याची त्यांनी तजवीज करून ठेवली आणि यामुळं भाजपला फार निवडणूक ही जड गेली नाही. कारण काँग्रेसचं आव्हान असं काही नव्हतं. काँग्रेसनं यावेळेला स्पष्टपणे मोदींच्यावरती थेट टीका करणं टाळलं. कारण गेल्या वेळेला आपण बघतो की 2017च्या वेळेला ज्यावेळेला अशाच प्रकारे मतदानाचा शेवटचा फेरी होती त्याच्या अगोदर मोदींच्या विरुद्ध टीका केली गेली मणिशंकर अय्यर यांनी आणि त्यामुळं त्यावेळेला त्यांना नीच असा शब्द त्यांनी वापरला होता आणि त्यामुळं पूर्ण मतदान जे आहे हे फिरून गेलं होतं. तो प्रकार यावेळेला
काँग्रेसने केला नाही, पण त्यामुळे काँग्रेसच्या जागाही फारशा काही वाढलेल्या आपल्याला सुरुवातीच्या निकालात रुबीना दिसत नाही. सर जर आपण पाहिलं तर काँग्रेस अगदी 3 ते 4 टप्प्यांनी खाली उतरलंय. म्हणजे हा आकडा खूप छोटा झालेला आहे. 22 गुजरातमध्ये 22 जागेवर काँग्रेस येते, म्हणजे अगदी काँग्रेस पिछाडीपेक्षाही पिछाडीवर गेल्याचं खरं तर हे चित्र आहे. का म्हणजे काँग्रेस का कमकुवत इतकी झाली असणार आहे? म्हणजे काँग्रेसचा आत्मविश्वास त्यांना नडला की त्यांनी स्थानिक नेत्यांच्या हातात जी प्रचाराची धुरा दिली होती ते त्यांना आज इथं चित्र पाहायला मिळतंय. नेमकं काय? एक म्हणजे अहमद पटेल हे मोठं नाव काँग्रेसकडे या निवडणुकीमध्ये नव्हतं, जे खरंय. 2017ला होतं. अहमद पटेल हे राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी अनेकदा गुजरातमध्ये काँग्रेसला जी आहे ती मदत करण्याची मदत केली होती. त्यांचं जे वर्तुळ होतं, त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स होते ते स्ट्रॉंग होते आणि राजकीय तिकडमबाजी ज्याला आपण म्हणतो ते करण्यामध्ये ते हुशार होते. आणि अहमद पटेल हे यावेळेला नाही आहेत. स्ट्रॅटेजी म्हणून प्रियांका आणि राहुल गांधी हे ह्या प्रचारापासून दूर राहिले. सोनिया गांधीसुद्धा फार यांनी प्रचार केला नाही आहे. त्यामुळे जो गांधी वर्सेस मोदी हा जो फॉर्म्युला याच्यापूर्वी नरेंद्र मोदींनी वापरला होता तो तितक्या प्रखरपणे त्यांना वापरता आला नाही. पण गेल्या वेळेला जी काँग्रेसची मशिनरी मी बघितली होती की तिथे पूर्णपणे त्यावेळेला महाराष्ट्रातून वर्षा गायकवाड होत्या, त्यानंतर राजीव सातव होते. तर यांनी जी एक प्रकारे पूर्ण ताकद तिथे लावली होती आणि काँग्रेसनं निवडणुकीच्या अगोदरच प्रचार तिथे जोरात आणि सुनियोजित पद्धतीने केला होता. तो प्रचार यावेळेला दिसला नाही. पण तरी काही म्हटलं तरी गुजरातमध्ये मोदींचा वर्चस्व आहे आणि तो आपल्याला या निकालातून स्पष्ट होतो. बरं सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा वाटतोय. आता जवळपास सगळे कल जे ते स्पष्ट होत आहेत हळूहळू, म्हणजे 1 वाजेपर्यंत सगळंच सिद्ध होईल. मात्र एक प्रश्न जो असा आहे, पश्चिम बंगालमध्ये 31 वर्षापासून डाव्या गडच्यांची सत्ता आहे, सिक्कीममध्ये उजव्या पक्षांची सत्ता आहे. मात्र आता जर भाजप सत्तेत बसलं, अगदी बसण्यावरच आलेलं आहे, जर बसलं तर एक प्रकारे स्वतः भाजप रेकॉर्ड मोडणार आहे आणि 32 वर्ष गुजरातमध्ये सत्तेवर राहिल्याचा रेकॉर्ड भाजप स्वतःच्या नावावर करून घेणार आहे आणि मोठा पक्ष खरं तर आता तो सिद्ध होऊ शकतो. जे निकाल आहेत त्याच्यानुसार आत्ताच 150 जागा 182 पैकी भाजप आघाडीवरती आहे आणि ही खूपच मोठी आघाडी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भाजपने घेतली आहे. त्यामुळे रुबीना, तुझे म्हणतेस की पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार हे तर स्पष्ट आहे, पण किती जागांनी पुढे येतील हे आपल्याला फक्त तेवढं पाहायचं आहे. आणि नक्की ज्योती बसूंच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पश्चिम बंगालमध्ये जो विक्रम केला होता सतत निवडून येण्याचा, तोच विक्रम आता मोदींच्या नावावरती इथे गुजरातमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सर, एक प्रश्न आणखी असाच आहे, तो म्हणजे आपनं जरी खातं खोललं नव्हतं सकाळपासून, मात्र आता आपनं थेट मुसंडी मारली 10वर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपनं जरी खातं खोललं नसतं, जरी आप जास्त जागांवर आघाडीवर नसेल तरीसुद्धा आपनं प्रवेश केलेला आहे हे पाहायला मिळते. कारण जर आपण पाहिलं तर आपला या सगळ्यामध्ये पंजाब झालं, दिल्ली झालं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आपनं प्रचाराची धुरा मोठ्या प्रमाणात सांभाळली होती. अरविंद केजरीवाल स्वतः प्रचारासाठी गुजरातमध्ये गेलेले होते आणि या सगळ्यामध्ये त्यांना 7% मतदानाची तितकीच गरज होती, कारण त्यांना राष्ट्रीय पक्ष आता घोषित केलं जाणार आहे. आपनं मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये आपली ताकद लावली होती आणि आपची ज्याप्रमाणे पद्धत आहे ती साधारणतः भाजपसारखीच आहे. अगोदरपासून मोठ्या प्रमाणावरती तिथे तयारी करायची आणि त्याच्यानंतर त्याचं जी पब्लिसिटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर करायची, ते आपने केलं होतं. आणि यावेळेला केजरीवाल यांनी थेट नरेंद्र मोदींना आव्हान दिलं होतं. पण हा पहिला प्रयोग आहे आपचा भाजपच्या ज्याला आपण गड म्हणू अशा गुजरातमध्ये तिथे जाऊन त्या मोदींना टक्कर देण्याचा. तो तितका यशस्वी होणार नाही हे त्यांनाही माहिती होतं. पण किती आपण चंचू प्रवेश करू शकतो, किती जागांवरती आपण आघाडी मिळवू शकतो याचा एक अंदाज त्यांनी नक्कीच घेतला असेल. 10 जागांवरती सध्या ते पुढे आहेत, पण या 10 जागांवरती मार्जिन किती आहे हे पण आपल्याला बघावं लागेल आणि हे मार्जिन पुढे निकालामध्ये परिवर्तित होतं आहे का, विजयामध्ये परिवर्तित होतं आहे का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. पण साधारणतः जो निवडणुकीचे जे एक्झिट पोल आले होते
त्याच्यानुसार आप सुद्धा हे साधारणतः 2 आकडी संख्या पार करू अगदी शकणार एक नाही. सेकंदासाठी थांबवते, कारण आपल्या हाती आता ग्राफिक्स आलेले आहेत. गुजरातचा रणसंग्राम खरं तर या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. कोणाला किती आघाडी आपण पाहू शकतो. 182 जागा गुजरातमध्ये आहेत आणि त्यातून जर आपण पाहिलं तर आपला 10 जागा आप आघाडीवर आहे, भाजपा 150 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 22 जागांवर आघाडीवर आहे, इतर पक्षांनी अद्याप खातं उघडलेलं नाहीये. या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर भाजप एक हाती सत्ता मिळवते, कारण 92 जागा बहुमतासाठी महत्वाच्या आहेत, तर भाजपानं 150 जागा आघाडीवर मिळवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सर, या सगळ्यामध्ये आता हिमाचलकडे आपल्याला वळायला लागणार आहे, कारण हिमाचलमध्ये जसं प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीला काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळतं. इतिहास राहिलेला आहे तिथला खरं तर हिमाचलचा, आणि पुन्हा एकदा हिमाचलमध्ये ऐतिहासिक पुन्हा काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते, कारण हिमाचलमध्ये काँग्रेस 31 जागांवर आहे आणि भाजपा 34 जागांवर खेळते. म्हणजे पुन्हा एकदा काटेकी टक्कर, कधीही चित्र उलटू शकतं, कधीही सत्तांतर होऊ शकतं. हिमाचल प्रदेशमध्ये यावेळेला माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग हे नाही आहेत आणि त्यामुळे त्यांची उणीव मोठी काँग्रेसला यावेळेला भासली होती. वीरभद्र सिंग हे पूर्वीचे राजे होते हिमाचल प्रदेशचे आणि ते काँग्रेसबरोबर अनेक वर्ष जोडलेले होते. मध्ये ते काँग्रेसच्या बाहेरसुद्धा गेले होते, पण पुन्हा काँग्रेसमध्ये आले होते. सध्या त्यांची जी पत्नी आहे ती हिमाचलमध्ये खासदार आहे आणि मोदी लाटेमध्ये त्यांनी निवडणूक जिंकली होती. पण वीरभद्र सिंग यांनी ज्याप्रमाणे सुनियोजित पद्धतीने प्रचार आणि हिमाचलमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीनं लढते आहे, लहान राज्य असलं तरी हे एक प्रातिनिधिक असा निर्णय आहे. त्याबद्दल काँग्रेसचंही त्या लढतीसाठी अभिनंदन करावं लागेल. अजून लोकांना वाटतंय हिमाचलला काँग्रेसची सत्ता येईल. देशाच्या पुढील निवडणुकांसाठी हे आशादायक चित्र आहे. फक्त विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे, मतविभागणी टाळणं गरजेचं आहे. आपापसातले मतभेद, हेवेदेवे, अहंकार यांना दूर ठेवून जर एकत्र लढाई केली तर 2024 साली देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचे हे निकाल आहे. किंबहुना गुजरातमध्ये सुद्धा परिवर्तन होईल लोकसभेला, जर सगळे एकत्र येऊन लढत राहिले तर. बोला. मला वाटत नाही की राहुल गांधीचा यात्रेशी या निवडणुकाशी संबंध कोणी जोडावा. राहुल गांधी वेगळ्या मिशनवर आहे. तुम्ही या निकालांचा संदर्भ राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेशी लावणं चुकीचं आहे. गेल्या 2 महिन्यापासून राहुल गांधी राजकारणापासून बाहेर आहेत, काँग्रेस अंतर्गत आणि बाहेरच्या सुद्धा. ते एका वेगळ्या मिशनला पुढे नेत आहेत. देश जोडणं, देशामधील द्वेष मत्सर नष्ट करणं, लोकांची मनं जोडणं, संघर्ष थांबवणं, यासाठी त्यांची यात्रा आहे आणि मला वाटतं त्याला चांगला यश मिळतं. त्याच्यामुळे राहुल गांधींचा या निवडणुकांशी संबंध जोडणं मला व्यक्तिशः पटत नाही. नक्कीच काँग्रेस नेतृत्व दुसरं जे आहे, काँग्रेसचे अध्यक्ष असतील, इतर काही लोकांना जबाबदाऱ्या होत्या, तुम्ही त्यांच्याशी संबंध जोडू शकता. बीजेपी का कहना है कि अगर आपने भड़काना बंद नहीं किया तो वो आपकी प्रेस कॉन्फ्रेंस तक नहीं होने देगी कि आप मेरी प्रेस कॉन्फ्रेंस चल रही है, आप सब लोग आते हैं, मैंने आपको बुलाया नहीं है, लेकिन आप आते हैं, मैं आपका स्वागत करता हूँ, आपका आभार हूँ. और भड़काने की बात कौन कर रहा है भाई? इस देश में और महाराष्ट्र में शिवसेना ने कभी किसी को भड़काया नहीं, ना हड़काया है. मैंने क्या कहा और बीजेपी को कौन सी बात मेरी बुरी लगती है? मैं इतना ही बोल रहा हूँ, मेरी पार्टी के प्रमुख उद्धव ठाकरे साहब या और भी हमारे अलायंस पार्टी है, छत्रपति शिवाजी महाराज का अपमान महाराष्ट्र में हो रहा है. मी बोलू ब्रेकिंग. अपमान करने वाले महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जी हैं. छत्रपति जी का अपमान महाराष्ट्र के एक सम्मानीय मंत्री लोढ़ा जी कर रहे हैं. छत्रपति का अपमान आपके एक MLC प्रसाद लाड कर रहे हैं. छत्रपति शिवाजी महाराज का अपमान आपके राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी कर रहे हैं. उस बारे में अगर हमने आवाज़ उठाया कि छत्रपति का अपमान यानी महाराष्ट्र का अपमान है, देश का अपमान है,
क्या उसे भड़काना बोलते हैं? हम आपसे अपेक्षा करते हैं, आप छत्रपति का नाम लेकर राजनीति करते हो तो आपको माफ़ी मांगनी चाहिए महाराष्ट्र की, आपके लोगों को। अगर ये कहना कि संजय राउत भड़का रहे हैं तो मुझे लगता है और एक अपमान है महाराष्ट्र का। आपके मन में छत्रपति जी के बारे में क्या प्यार, क्या श्रद्धा है, उसे पता चलता है। ये तो देश की नहीं, ये महाराष्ट्र की, पूरे विश्व की भावना है कि छत्रपति का जो अपमान कर रहे हैं शिवाजी महाराज का, उसको आप छोड़ना नहीं चाहिए। उसमें क्या गलत है? महाराष्ट्र में जो सीमा विवाद चल रहा है, कर्नाटक की तरफ से महाराष्ट्र पर हमले हो रहे हैं, उसके बारे में आप कठोर भूमिका लीजिए। ये कहना क्या भड़काना है, हड़काना है? मुझे लगता है बीजेपी का डीएनए टेस्ट करना पड़ेगा कि आप महाराष्ट्र में सत्ता पर होकर भी महाराष्ट्र के साथ नहीं हो, शिवाजी महाराज के साथ नहीं हो, उसका मतलब क्या है? और हमारे जैसे लोग आप बोलते हो तो हमको आप धमकाते हो। जनता देखती है सर। बोला थंड आणि नाम म्हटलं त्यामुळे छत्रपती देसाईने बावनकुळे म्हणाले की तुम्ही जर जास्त बोलाल तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे महाराष्ट्रासाठी। मी परत सांगतो, हा शंड हा शब्द वापरलेला आहे, हा आता वापरलेला नाही आहे। आपण शब्दकोशात पाहू शकता, जे काही करू शकत नाही, बिनकामाचे आहे, त्यांच्या बाबतीत हा शब्द वापरला आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या 1 महिन्यापासून सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि अपमान केला जातो। महाराष्ट्राचे राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द वापरतात। या सरकारने त्यांचा साधा निषेध तरी केला का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साधा धिक्कार तरी केला का? कॅबिनेटनी त्यांची निंदा प्रस्ताव तरी त्यांच्याविषयी मंजूर केला का? म्हणजेच तुम्ही बिनकामाचे आहात। तुमचे राष्ट्रीय प्रवक्ते छत्रपतींना म्हणतात त्यांनी माफी मागितली, औरंगजेबाची पत्र लिहिली माफीची। काय केलं तुम्ही? तुम्ही काही केलं नाही, म्हणजेच तुम्ही बिनकामाचे आहात। तुमचे राज्याचे एक मंत्री मंगलप्रभात लोढा, तुमचे एक आमदार प्रसाद कोणते लाड, हे शिवाजी महाराजांविषयी काही बोलतात। महाराष्ट्रानं सहन करायचं का? आणि आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा तुम्ही म्हणता आम्हाला जेलमध्ये टाका ना। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल आम्ही तुम्हाला जाब विचारला, म्हणून तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल तर आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत। तुम्ही केलं नाही ना काही, तुमची वाचा का गेली आहे सांगा। तुम्ही माझ्यावर बोलता, तुम्ही राज्यपालावर बोला, अपमान करणाऱ्यावर बोला। महाराष्ट्र कर्नाटकचा सीमावाद अचानक उफाळून आला, त्यांना फूस आहे भारतीय जनता पक्षाची। शिवाजी महाराजांचा विषय लोकांनी विसरावं म्हणून हा विषय उकरून काढला। बोमई कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज महाराष्ट्राच्या कानाखाली मारतायत, रोज महाराष्ट्राच्या तोंडावर थुकतायत। काय धिक्कार केला तुम्ही? काय निषेध केला तुम्ही? काय ॲक्शन घेतली? त्याच्यावरती जर आम्ही आवाज उठवला, तुम्ही आम्हाला धमक्या देता जेलमध्ये टाकण्याच्या, हा महाराष्ट्र द्रोह आहे। मी परत सांगतो, जो काहीच करत नाही, जो थंडपणे हा अपमान सहन करतो महाराष्ट्राचा शिवाजी महाराजांचा, त्याच्याविषयी कोणता शब्द वापरायचा हे मला शंभूराजे देसाई आणि चंद्रशेखर बावनकुळे किंवा त्यांचे राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी मला सांगावं की तुम्ही आमच्याविषयी हा शब्द वापरा। आम्ही हे सगळं थंड डोक्याने आणि डोळ्याने पाहतो आहे। शिवाजी महाराजांचा अपमान, महाराष्ट्राचा अपमान हे आम्ही पाहतो आहोत। आम्ही काही करू शकलो नाही, आम्ही हतबल आहोत। तुम्ही आमच्याविषयी हे शब्द वापरा शब्दकोशातले, उद्यापासून आम्ही त्यांना ते शब्द वापरू। हा नाही बघा, हा त्यांचा विषय आहे, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय। तर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कानावर कर्नाटकचा प्रश्न घालून देखील उपमुख्यमंत्र्यांनी अद्यापही तिथून जे वादग्रस्त वक्तव्य आहेत ती येतच आहेत। संजय राऊतांनी तिथे यावं, नाहीतर आम्ही तिथे येऊ, अशा प्रकारची वक्तव्य देखील काल कन्नडा वेदिका नावाच्या संस्थेने सांगितलं आम्ही महाराष्ट्रातून संजय राऊतांवरती हल्ला करू। हा माझ्यावरचा हल्ला नसेल, हा महाराष्ट्रावरचा हल्ला असेल।
अशा ह्याच्यावरती आपण काय बोलणार आहात का? थंडपणे पाहणार आहात का? की शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन तिकडल्या संघटना धमक्या देतात, हल्ले करू सांगतात. याच्यावर बोला. राजकारण बाजूला ठेवू आपण. आम्ही कोणासाठी भांडतो आहोत? राज्यासाठी भांडतो आहोत ना. तुम्हाला 2 शब्द वापरल्यावर तुमचा तिळपापड होतो आहे. कृती करा, कृती करून दाखवा. तुम्ही सत्तेवर आहात. तुम्ही बेळगावात गेला नाहीत किंवा जाणार नाहीत किंवा जाणार आहात याच्याशी संबंध आम्हाला जोडायचा नाही आहे, पण तुम्ही जाऊ शकत होता. आणि ते इथे येत आहेत, जतमध्ये घुसत आहेत, मुंबईत घुसत आहेत, आणि तुम्ही थंडपणे सगळं पाहताय. कोणत्या शब्दानं तुमचं कौतुक करायचं, तुमच्यावरती फुलं उधळायची, आणि तुम्ही माझी पत्रकार परिषद होऊ देणार नाही म्हणताय. ही भाषा कन्नड वेदिकावाल्यांचीच आहे, जे भाजपचे नेते आणि आज शिंदे गटाचे लोक बोलत आहेत. जर खरं मराठी रक्त यांच्या मनगटामध्ये असतं महाराष्ट्राचं, तर त्यांनी मला पाठिंबा दिला असता शिवसेनेला. कारण सत्तेत असल्यामुळे आम्ही तुमची मजबुरी समजू शकतो, तर आम्ही लढतो. बाळासाहेब देसाई होते, शंभूराजेंचे आजोबा. मर्द मराठा माणूस होता. महाराष्ट्राच्या प्रश्नावर, मराठी माणसाच्या प्रश्नावर ते ठामपणे शिवसेनेच्या मागे उभे राहत होते, आणि म्हणून त्यांच्याविषयी आम्हाला आजही आदर आहे. चला, धन्यवाद. बातमी येते सातत्यानं शिवाजी महाराजांवर बोललं जात आहे. गुजरात निकाल अपेक्षेसारखा आला असल्याचं संजय राऊतांनी खरं तर म्हटलेलं आहे. कारण राहुल गांधी एक वेगळ्या मिशनवर होते, त्यामुळे गुजरातचा निकाल अपेक्षित आलाय असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. तर बावनकुळेंनी सांगावा कुठला शब्द वापरावा असं संजय राऊतांनी थेट म्हटलेलं आहे. तर गुजरातचा निकाल हा अपेक्षितच आलेला आहे. मात्र काँग्रेस लवकरच हिमाचलमध्ये सत्ता स्थापन करेल असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे. मात्र जर आपण पाहिलं तर राहुल गांधी वेगळ्या मिशनवर होते, त्यामुळे गुजरातचा निकाल अपेक्षित होता असं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलेले. संजय राऊत हे पत्रकारांशी आता बोलत होते, आणि निकालाचा संबंध भारत जोडोशी नाही असं देखील संजय राऊतांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलंय.